गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भक्त हो, गणेश चतुर्थी विशेष आज मी तुम्हाला श्री गणेशाची विवाहाची कथा, गणपती कथा सांगणार आहे. भगवान शिवशंकर यांचे पुत्र श्री गणेश याचा विवाह प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी-सिद्धी या 2 मुलीबरोबर झाले होते. श्री गणेशाला सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ ही 2 मुले झाली. पुढे जाऊन लोकपरंपरेत यालाच शुभ लाभ असे म्हटले जाते. श्री गणेशाचे लग्न अतिशय रोचक परिस्थितीत झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. त्यांच्या लग्नाची चर्चा सर्व पुराणामध्ये खूप मनोरंजक पद्धतीने ऐकण्यास मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधीची प्रामुख्याने 2 कथा प्रचलित आहेत. त्यातील एका कथेत तुळशीचे वर्णन केले आहे आणि हे देखील सांगितले आहे की गणपती पूजेत तुळस का अर्पण केले जात नाही. पौराणिक कथेनुसार एकदा काय झाले, भगवान श्री गणेश तपश्चर्या करीत बसले होते. तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान श्री गणेशांवर मोहित झाली. तुळशीला भगवान श्री गणेश यांच्याशी विवाह करायचा होता, परंतु श्री गणेशाने तिला नकार दिला. त्यावेळी त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून लग्नासाठी नकार दिला. आपल्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्यामुळे तुळशी खूप संतप्त झाली व ती रागाने श्री गणेशाला श्राप देखील दिली की तुझे 2 विवाह होतील. त्यावर श्री गणेशाने देखील तुळशीला श्राप दिला. ते म्हणाले, तुझा विवाह होईल, पण तो विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतर श्री गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले आहे. भक्त हो, आणखीन एका कथेनुसार भगवान श्री गणेश यांच्या शरीर रचनेमुळे त्यांचे लग्न जमत नव्हते. त्यांच्याशी कोणीच विवाह करण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात केली होती. यासोबतच त्यांनी कुणाचेही लग्न होऊ द्यायचे नाही. कुणाचे लग्न जमले असेल तर त्यात विघ्न निर्माण करायचे. त्यांचा प्रिय वाहक मोषक त्यांना या कामामध्ये खूप साथ देत असे. त्यांच्या ह्या सवयीमुळे सर्व देवी देवता खूप अस्वस्थ झाले. त्यानंतर सर्व देवी देवता ही समस्या घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांची समस्या ऐकून आपल्या 2 मानस मुलींना श्री गणेश यांच्याकडे शिक्षणासाठी पाठविले. श्री गणेश देखील ब्रह्मदेवाची आज्ञा पाळून त्या 2 मुलींना शिकवायला सुरुवात केली. इकडे कोणाचीही लग्नाची बातमी आल्यावर ह्या 2 मुली गणेश व मोषकराज यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असे. या 2 मुली दुसरे तिसरे कोणीही नसून रिद्धी-सिद्धी होत्या. त्यानंतर हळूहळू लग्ने व्हायला लागली. पण ही बातमी गणपतीपासून फार काळ लपून राहू नाही शकली. रिद्धी-सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच श्री गणेश खूप संतापले. त्यांना प्रचंड राग आला. ते श्राप देणारच इतक्यात ब्रह्मदेव तिथे आले. ब्रह्मदेवाने रिद्धी-सिद्धी सोबत विवाह करण्याचे गणेशाला सुचविले. गणेशाने देखील ब्रह्मदेवांची आज्ञा पाळून त्या दोघींशीही विवाह केला आणि अशा प्रकारे श्री गणेश याचे 2दा लग्न झाले, म्हणजेच रिद्धी आणि सिद्धीसोबत झाले. आपल्या हिंदू धर्मात श्री गणेशाला खूप मानाचे स्थान आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे प्रत्येक कार्यात प्रथम नाव घेतले जाते. त्यांना प्रथम मान देण्यात येते, कारण कोणतेही काम त्यांच्याशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होत नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. म्हणून आपण कोणत्याही प्रत्येक कामांसाठी बाहेर जात असो त्यावेळेस श्री गणेश असे म्हणून बाहेर जावे. त्यांचा नामाचा नामस्मरण करून बाहेर जावे, म्हणजे आपले काम होणारच आणि आपल्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न देखील अजिबातच येणार नाही. तर भक्त हो, गणेश चतुर्थी विशेष आज मी तुम्हाला गणपतीच्या विवाहासंबंधीची कथा सांगितली आहे. गणपतीची कथा आज सांगितली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच आवडला असल्यास तर पुढे नक्कीच शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया या नावाचा जयघोष मात्र नक्की करा
आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण अशा अनेक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.